आणि पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये गुरुवारी संततधार पावसाने सुरुवात झालेली आहे आणि संततधार पाऊस म्हणता म्हणता खडकवासला धरण अक्षरशः 95% वर भरलेला आहे आणि विसर्ग सुद्धा खडकवासला धरणातून सुरू झालेला आहे। आपण सध्या पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागामध्ये आहोत। इथे जंगली महाराज रस्त्याच्या परिसरात आहोत आणि आपण बघू शकताय मुठा नदी अगदी दुथडी भरून वाहतीये। काही पूल जे आहेत ते काहीच वेळात बंद करण्यात येणार आहेत। नदीवरचे भिडे पूल आधीच बंद करण्यात आलेला आहे। आपण जी दृश्य बघतोय तिथे आपल्याला एक मंदिर परिसर सुद्धा दिसत असेल। हे मंदिर परिसरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, त्याचे सुद्धा दरवाजे बंद करण्यात आलेले आहे। मंदिर परिसराच्या आत पाणी घुसलेलं आहे, इतकं हे पाणी आता सध्या वरून बरसताना दिसतंय आणि सध्या पुराची परिस्थिती सुद्धा जिल्ह्याच्या आसपासच्या काही खेडेगावांमध्ये होऊ शकते, कारण की त्याचं कारणही तसंच आहे। सकाळी धरणातून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला होता। हा विसर्ग जो आहे तो जवळपास 23,000 क्युसेक इतका विसर्ग पाण्याचा करण्यात आलेला होता। आपण सध्या बघतोय ही दृश्य जी आहेत ती जंगली महाराज रस्त्यावरच्या मेट्रो जो पूल आहे तिथनं आपण ही दृश्य बघतोय। मुठा नदी अगदी दुथडी भरून वाहतीये आणि जो नदी पात्रातला रस्ता आहे तो नेहमीप्रमाणे बंद करण्यात आलेला आहे, कारण तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। ही दृश्य आपण सध्या पुण्याच्या मध्यवर्ती भागातून बघतोय। मात्र प्रशासनानं खूप महत्त्वाचा इशारा सगळ्या पुणेकरांना दिलेला आहे, तसंच पुणे जिल्ह्याच्या आसपास जे राहतात त्यांना सगळ्या खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे। खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जर का तुम्हाला काम नसेल किंवा जर का तुम्हाला कामाव्यतिरिक्त बाहेर पडायचं असेल तर सगळे प्रिकॉशन्स घ्या, सगळी काळजी घ्या। काम नसेल तर कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका, कारण की आणखीन काही तास, पुढचे काही तास जे आहे असाच पाऊस संततधार पाऊस सुरू राहणार आहे। संततधार म्हटला तरी सुद्धा हा पाऊस जो आहे तो कंटिन्यू आहे, लगातार हा पाऊस येतोय आणि त्यामुळे खरं तर मुठा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहतीये। सध्या आपल्याकडे ज्या काही अपडेट्स आलेल्या आहेत, टेमघर खडकवासला या धरणातून जे काही पाणी सोडलं जातंय या पाण्याची सध्या आपण पातळी बघितली तर पुणे शहरामध्ये सिंहगड रोड, विशेषतः एकतानगर, विठ्ठलवाडी, एरवाडाचा काही भाग, नरवीर तानाजीवाडीचा परिसर, वाकडेवाडी, जुना बाजार परिसर, डेक्कन इथली खिल्लारेवाडी परिसर जी आहे तिथे पाणी घुसलेलं आहे आणि तिथले काही नागरिक जे आहेत, रहिवासी जे आहेत त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा खरं तर पुणे प्रशासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये किंवा नदीपात्रात काही तत्सम साहित्य किंवा जनावरे जर असतील तर ती तात्काळ हलवण्यात यावी, असा सुद्धा इशारा जो आहे पुणे महानगरपालिका प्रशासनाने दिलेला आहे। सध्याची जर का खडकवासला धरणाच्या पाणी पातळीची आपण अपडेट घेतली तर या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे। पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यामुळे आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये जवळपास 17,000 क्युसेक विसर्ग वाढवून 23,000 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। तसंच पावसाच्या प्रमाणानुसार आणि पावसाच्या येण्यावर अवलंबून आहे की आता तो 35,000 ते 40,000 क्युसेक वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर आपण ही दृश्य सध्या बघतोय। तुमच्या भागामध्ये जर का पाणी साचलेलं असेल किंवा पाण्यामुळे तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि नेमक्या तुमच्या भागामध्ये काय सततच्या संततधार पावसामुळे सगळं पाणी साचलेलं असल्यामुळे काय प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात किंवा काय तुम्हाला अडचणी येत आहेत, ह्या फोटो किंवा व्हिडिओसह नक्की नवराष्ट्राला टॅग करून तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करू शकता। आपण पुणे प्रशासनापर्यंत ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून तुमच्यापर्यंत मदत पोहोचेल। सध्या तरी एवढीच आपल्याकडे अपडेट आलेली आहे की खडकवासला धरणातून 35,000 ते 40,000 क्युसेक
इतका पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे जर का असाच पाऊस कंटिन्यू पडत राहिला तर आज रात्रीपर्यंत हा विसर्ग केला जाऊ शकतो. आणि भिडे पूल आत्ताच आपण दृश्य बघितलीत की पाण्याखाली गेलेला आहे. तुम्ही खडकवासल्याची दृश्य सुद्धा धरण किंवा धरण परिसरातली दृश्य सुद्धा बघत असाल. स्क्रीनवर आपण दाखवतोय. तिथनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सतत सुरू आहे. पुणे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सध्या पुणे जिल्हा शहर आणि पुणे जिल्हा च्या ग्रामीण भागातील सर्वच जे नागरिक आहेत त्यांना देण्यात आलेला आहे.